महाराष्ट्रामध्ये अलीकडे बिबट्याची सगळं दहशत आहे. घरोघर बिबट्या निघायला लागले. काय झालं, आपण जंगलावर अतिक्रमण केलं, तिथे बिल्डिंग बांधायला लागलो, फॅक्टरीज बांधायला लागलो, रस्ते बांधायला लागलो, ते बिबट्याने जावं कुठं प्रश्न निर्माण झालाय. अगदी शहराच्या मध्यवर्ती भागात महाराष्ट्रात बिबटे निघायला लागलेले आहेत. असंच अतिक्रमण आता अलीकडच्या काळामध्ये सापांवर देखील झालेलं आहे. कोब्रा तो साप असतो ना, भयानक साप, त्याच्यावर पण अतिक्रमण झालेलं आहे. सापांना आता पळायला जागा सापडत नाही, मग ते कुठेतरी आपल्या घराच्या अडचणीला लपतात आणि आपण सापाला भयंकर घाबतो. त्यातल्या त्यात कोब्रा जर नाग असेल ना विषारी, तर थरथराट होतो. पण तुम्हाला सांगतो, आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये शेटफळ नावाचं एक गाव आहे. शेटफळ, हे शेटफळ गावामध्ये हजारोने नाग आहे. कोब्रा, किंग कोब्रा, इतर तर नाग आहेच आहेत. आणि हे किंग कोब्रा म्हणजे त्यांच्या घरातले सदस्य वाटतात त्यांना. ते गाव जवळजवळ 2000 लोक वस्तीचं गाव आहे. त्या गावामध्ये मुलं असे गळ्यात जसं शंकर नाग घेऊन फिरतात ना, तसे मुलाला घेऊन फिरतात. लहान लहान मुलं ते कोबऱ्याबरोबर खेळतात देखील, आनंद मिळवतात. आणि त्या कोबऱ्याला ते आनंद मिळवून तर देतात. तो कोबरा त्याच्या किचनमध्ये पण जाऊन बसतो, किचनच्या ओट्यावर, बेडरूममध्ये पण जाऊन बसतो, छताला पण लटकतो. आणि लहान मुलं त्याला मस्त खेळत राहतात कोबरा. आणि त्या कोबराला ते भगवान शंकराचं रूप मानतात आणि कोबऱ्याची पूजा पण करतात, किंग कोबऱ्याची, नागाची. हे असं एकमेव गाव आहे का ज्या गावामध्ये प्रत्येक घरामध्ये नाग आहे, साप आहे, विषारी आहे. इतर तर साप आहेतच, म्हणजे त्याला सापाची काही भीती वाटत नाही. आणि ते साप चावल्याची गेल्या 10 वर्षात एकही घटना घडलेली नाही. म्हणजे त्या गावामध्ये असलेल्या 700-800 कुटुंबामध्ये प्रत्येक घरात साप आहे. तो पाळलेल्या पाळीप्रमाणे असतो. जसं आपण बकरी पाळतो, कुत्रे पाळतो, तसेच साप त्याच्याकडे फिरत राहतात. चुकून ते सापावर पाय पडला तरी तो त्यांच्यावर उभा राहत नाही. किती प्रामाणिक किंग कोब्रा, किती प्रामाणिक ते साप. हे हे जे गाव आहे शेटफळ, हे आता जगाच्या नकाशावर प्रसिद्ध झालेलं आहे. आणि अनेक लोक आता ते सोलापूर जिल्ह्यातल्या शेटफळला भेट देत आहेत आणि अक्षरशः बघताय जिकडे तिकडे साप 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 साप. म्हणजे त्या गावामध्ये कमीत कमी 2000च्या वर साप आहेत. सिरियस गोष्ट आहे. आणि पाळीवप्रमाणे त्याला ते दूध पाजतात, मस्तपैकी साप इकडून तिकडे फिरतात, लहान मुलं गळ्यात घालून फिरतात, एन्जॉय करतात. अहो, अनेक वेळा तुम्ही बेडरूमला झोपल्यावर तुमच्यावर असा साप येतो, किंग कोब्रा. ते काही घाबरत नाही, आता रुटीन झालेले. पण साप जर चावत नाही, त्यांना माहिती आहे का हा साप विषारी आहे, तो चावत नाही, डंक करत नाही, ते त्याला दुखावत नाही, कारण तो शंकर भगवानाचा अवतार असं त्याला मानतात. किंग कोब्रा आपले जर आता कुठे आड्यात निघायला बाहेर, घराच्या बाहेर, घराच्या आतमध्ये आपण किती घाबरून जातो, घाबरतो ना आपण. त्यांच्यावर अतिक्रमण करतो, मग ते आपल्या घरात लपायला जागा शोधतात आणि सर्पमित्र त्याला पकडतात आणि जंगलात नेऊन सोडतात. मारत नाही, ते अलीकडे सापांना आपल्याला मारता येत नाही. पण आपल्याला जर कधी वेळ असेल आणि आपल्याला जर अट्रॅक्शन्स असेल, आपण जर कुलू मनालीला गेलो ना, तिथे ते हिडिंबाचं मंदिर तिथे आपण बघितलं असेल, त्याच्या बाहेर अजगर आपल्या गळ्यात टाकून देतात. भला मोठा अजगर असतो, तो काहीच करत नाही, भीती वाटत नाही आपल्याला. सगळे जर अजगर गळ्यात घालून फोटो टाकतात. तसेच शेटफळला जर गेले ना आपण, तर तो किंग कोब्रा गळ्यात घालायचा, तो मस्त करून आणि फोटो काढायचा. आहे का नाही मजा? धन्यवाद.